आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पाहिजे तुम्हाला काय वाटते तर. 2 पोरांमध्ये भेदभाव करणार हे, सून आल्यानंतर 2 सुनांमध्ये भेदभाव करणार हे, 2 नातवंडामध्ये भेदभाव करणार हे, आणि नंतर दोष देणार की सून आल्यामुळे घर तुटलं. सांगा आता. तुम्हाला मी सांगतो, सून हे नातंच असं आहे, प्रत्येकजण त्याच्या कन्व्हिनियंटनुसार वापर करून घेते. सुनेने जर चांगली प्रगती केली तर आमची सून, तिनं जर अधोगती केली तर त्याची पोरगी, सुनेनं जर म्हणजे काही चांगलं काम केलं तर ती आमची सून, सुनेनं जर समजून घेतलं तर आमची सून, तिनं जर समजलं नाही तर मायबापाचे संस्कार. म्हणजे हे नातंच असं आहे की त्या नात्याला कुठंच असं काही पर्टिक्युलर हे नाही आहे. त्याला जसं मोल्ड करायचं ते तसं मोल्ड करतात. म्हणून सुनांनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःचं मन मारून जगायचं नाही, आपल्यासाठी जगायचं. शेवटी आपण इथंही परक आणि तिथंही परक. खरं का नाही? नाही तर मग मनाने सांगितलं नाही.